गडी केले रडे कानोने दीच तू चढी आम्ही न खेळो आला भाव तुझा कळो काय आला रागे येऊन दे मागे मागे आम्ही न खेळो आला भाव तुझा कळो देवादी देवा जगत्रयाची देवा देवारी देवा शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशमानंदी वल्लभं श्री ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति विठ्ठल जीव्रजैकमण्डलम् गडी केली रडी कान्हो निधीच तू चढी आम्ही न खेळो आला भाव तुझा कळू जगद्गुरु तुकोबारायांचा काल्याच्या प्रकरणातला भंग आहे। रडीला आलेला काल्याच्या कार्यक्रमामध्ये आपण
भगवंताच्याच चरित्र वर्णनाचे अभंग निवडतो. हाही अभंग देवाचेच चरित्र प्रतिपादन करणारा आहे. पण आज गोपाळ जे आहे, वळवंटातली लीला आहे, यमुना माईच्या किनाऱ्यावर रडीला आलेले गोपाळ. रडीला आपल्या आगरी भाषेत त्याला काय बोलतात? कळीवर आलेला खेळ आहे. कळीवर आलेला खेळ. हे कळीवर नको यावं कसा कळीवर आलेला खेळ. पण जरा सावधानी. रंग हा दिसायला तुकोबारायांचे जे शब्द आहे, शब्द कळीवर आल्यासारखे, परंतु अभंगाचा मुख्य गाभा जो आहे, प्रतिपाद्य गाभा हा कळीवर आल्याचा नाही. त्याच्या पाठीमागे एवढे मोठे अर्थ लपलेले आहेत. हे तुकोबारायांच्या कृपेशिवाय कळलं तसं आपल्याला संभव नाही. परंतु भक्तिशास्त्राचा एक नूतन नवा असा दृष्टिकोन वापरून अभंगावर चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. मुलं खेळता खेळता ज्या वेळेला चिडीवर येतात, हजार प्रयत्न करतात. युधिष्ठिराला वाटलं होतं आता तरी पुढचा डाव जिंकू आपण, आता तरी पुढचा डाव जिंकू. इंद्रप्रस्थ डावावर लावलं सगळं. इंद्रप्रस्थामधलं जेवढं धनधान्य आहे सगळं डावावर लावलं, हारले. इंद्रप्रस्थ डावावर लावलं, हारले. युधिष्ठिर युद्ध क्रीडा खेळत असताना त्यानंतर काय डावावर लावावं शिल्लक राहिलं नाही. म्हणून आपल्या भावांना डावावर लावलं, तोही डाव हारले. त्यानंतर स्वतःला युधिष्ठिरानं डावावर लावलं, तोही डाव हारले. त्याच्यानंतर शेवटी सती माता द्रौपदीला डावावर लावलं, तोही डाव हारले. आणि त्याच्यानंतर मग पुढचा कार्यक्रम काय असतो? जुगारावर बसल्यानंतर सगळंच हारलं जातं. म्हणून पोदानं करायला सुरुवात होते की नाही? पोदानं करून पण डाव जिंकता येत नाही. त्यावेळेला जो भाव आहे दिसताना हा अभंगामध्ये असा भाव दिसतो, पण तसा तो आहे नाही. म्हणून या अभंगाची भक्तिशास्त्रातल्या खोल प्रक्रिया वापरून आपल्याला समजून घ्यावं लागेल. हा इतका दिव्य अभंग आहे, पण सावधानपणानं हाताळला तर. नाहीतर हा अभंग म्हणजे उघड उघड देवाबरोबर केलेली बंडाळी दिसते आपल्याला. विठ्ठल आता या बंडाळ्या, मोर्चे, अमुक धमुक, हे ते पुन्हा काय उठाव, हे सगळं इथं बरं दिसतंय आपल्याला की हे लोकांमध्ये. देवाबरोबर हे कसं संभव आहे? हे देवाबरोबर कधीच संभव नाही. हे काय तुकोबारायांना माहिती नव्हतं का? माहिती होतं. तरी सुद्धा तुकोबाराया बघा अभंगातले शब्द असे, गडी केले रडी. तिथं गेले हा मोबाईलमध्ये तुमच्या, पण मुख्य गाथेमध्ये तसं तुकोबारायांनी पाहोनिया मोबाईल करावे कीर्तन असा पाठ वापरलाच नाही. पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन, गाथेमध्ये केले असं पाठ आहे. आणि तोच पाठ अभंगाला शोभेल. गडी गेले रडे हा शोभणारा या अभंगाला पाठच नाही. म्हणजे केले रडे याची भूमिका थोडीशी आपल्याला समजावून द्यावी लागेल. गडी केले रडे. आता खेळ खेळायचा म्हटल्यावर एकटे दुकट्याचं काम आहे का? खेळायला काय लागतं?
मॅन पॉवर लागते, मॅन पॉवर. ज्याच्याजवळ मॅन पॉवर नाही, मनुष्यबळ, त्याला खेळ खेळता येत नाही. एकटे काय करायचं, बॅट घ्यायची ना आपटायची डोक्यात काय ती. खेळायला त्याला गडी लागतात की नाही. काय झालं, ह्या सगळ्या गड्यांनी बेंबीच्या देठाला कळ लागोस्तावर देवाला हरवायचा प्रयत्न केला. कशामध्ये? खेळामध्ये. त्याच्या आदल्या दिवशीची लीला मी नंतर सांगतो, आदल्या दिवशी काय झालं. पण आजच्या दिवसाची लीला अशी आहे, सगळ्या गड्यांनी सामूहिक प्रयत्न केला यांना हाणून पाडायचा. आता तो देव आहे भारत, आणि त्यानं जर का ठरवलं अशी भ्रुकुटी हळवली तरी हे कोलॅप्स होतंय सगळं. काय ही सृष्टी उलथी पालथी होते, नुसती अशी भ्रुकुटी हलवली डोळ्याची तर. आता त्याला हरवायचं म्हणजे काय? देवानं प्रण मांडला होता, आपण हरायचोच नाही. आता देवानच संकल्प केला हरायचं नाही, तर त्याला कोण हरवेल? याही इतका जोर लावला, इतका जोर लावला, हाणूनच पाडायचं. 240 वर का होईना आटोपले, पण तो गडी हारला नाही. महाराज विठ्ठल देवाला ठरवलं हारायचं नाही म्हटल्यानंतर कसं कोणी हरवेल देवाला? महाभारतामध्ये एक प्रसंग येतो बघा. आज कीर्तन कुठं जाते कोणालाच ठाऊक बघा. उत्तम ऋषी, भृगुवंशामध्ये एक ऋषी होऊन गेले, महामना महर्षी उत्तंक. भरपूर तपश्चर्या केली आणि केवळ आणि केवळ परोपकार, बोला ना रे, ए बोला रे, खाली बसलेले, परोपकार, खाली बसलेले नाही, फक्त खाली बसलेले नाही, बोला. पुण्य पाहिजे असेल तर त्याने काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? चिमटी घ्यायची मांडीला खाली. पुण्य पाहिजे असेल तर काय पाहिजे? तुम्ही सगळी मुलं रे नीट बसा रे, नाही तर इथं या समोर माझे या. उठा 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 उठा, तिकडनं उठा, उठा लवकर रे. पाहिजे नाही तर तुमची तोंड माकडावाले तुझे तोंड आहे. रोज कीर्तनात तुमची लय झाले, आता उठली झोपून राहिली. ये इकडे इकडे इकडे. अरे टाळी वाजवायला पुढे बसवले भूता. तुम्हाला काय बोलणार मी? तेव्हा महर्षी उत्तंक हे कौरव पांडवांच्या युद्धाची संभावना सुरू झाली. आणि महात्म्याचं जीवन कसं असतं? उदार चरितानाम, उदार चित्त, दुसऱ्यांचं भलं कसं होईल याच्यासाठी जगावं हे साधूकडून शिकायचं असतं. ज्ञानोबा आहे त्याचं वर्णन करतात. पै पायी काटा नेहते, ते वेळी ते व्यथा जेवी जीवी उमटे. काटा टोचतो कुठे? पायाला. आणि त्याची वेदना कुठं जाणवते? तुमच्या बस मधलं उत्तर नाही. हा, त्याची व्यथा कुठं उमटते? मनात. पाय काटा टोचलाय कुठं? पायाला. आणि त्याचं दुःख कुठं जाणवतं? मनात. बरोबर आहे काय?
अरे पायाला काटा टोचल्यावर दुःख कुठं व्हायला पाहिजे? मनात व्हायला पाहिजे का पायात व्हायला पाहिजे? आणि होतंय कुठं? बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे. पायी काटा नेहते ते व्यथा जीवी जीवी उमटे. बरोबर आहे बोलता. पायाला काटा टोचल्यानंतर त्याची व्यथा जीवात उमटते, मनात उमटते. असं का होतंय? प्रकृती आहे ती. असं का होतंय त्याचं उत्तर काय? प्रकृती आहे ती. शरीर जड आहे. जडाला कुठं दगडाला मारल्यावर दगडाला दुःख होतंय का? एक दगड घ्यायचा, दुसऱ्या हातात दुसरा दगड घ्यायचा आणि त्याला नुसता चेचायचा. कुणी कुणाला चेचायचा? एका दगडाने दुसऱ्या दगडाला चेचायचं. कोणत्या दगडाला दुःख होईल? दगडाला दुःख होईल. त्याप्रमाणे शरीर जड आहे, शरीराला दुःख कसं होईल? पण मन हा जीव आहे, जीवात्मा आहे. मनात व्यथा उमटते. तस साधू हा इहलोकी तुझी सर्वाभूती सम. साधू आपल्या ज्ञान भक्तीच्या जोरावर सगळ्यांच्या जीवाबरोबर संपर्क साधून असतात. म्हणून प्रपंचाचं दुःख होत लोकांना, पण उमटतंय आमच्या साधूच्या जीवावर. का? असं साधू हा सर्व दुःखवी अनेकांच्या दुःखे अनेकांच्या दुःखे दुखावे. महाभारताचं युद्ध होणार म्हणजे 18 अक्षौहिणी सेना. 18 अक्षौहिणी सेना म्हणजे काय? एक ग्रामपंचायत ना 2 ग्रामपंचायती नाही, असे जिल्ह्याच्या जिल्हे मैदानात निघाले. कशाला? मरायला आणि मारायला. आणि अशा प्रसंगामध्ये माझा भगवान परमात्मा उत्तम करुषी चिंतन करतात. सोडवील माझा स्वामी निश्चयेसी. भगवान परमात्मा तिथं युद्धामध्ये साक्षात उपस्थित आहेत, बरोबर निस्तरतील. म्हणून निशंक होऊन उत्तम ऋषींनी हिमालय पर्वत सोडलं आणि हस्तिनापुरावरून द्वारकेत येताना जेव्हा निघतील जायला भगवंत, तेव्हा मला दर्शन देतील या हेतून द्वारकेच्या रस्त्यावर येऊन तपश्चर्येला बसले. महामना उत्तम ऋषी तपश्चर्येला बसल्यानंतर महाभारताचं युद्ध इकडं झालं. काय व्हायचं ते झालं, होऊन गेलं. आता युद्धामध्ये काय होणार आहे? दुसरं होऊन इकडे मला समोर कशा करता बोलावले, इकडे लक्ष द्यायचं. आता 15 दिवस केलेत, कोडी तेवढ्या बस. इकडे लक्ष दे, मी तुम्हाला विचारणार आहे काय सांगितलं म्हणून. तेव्हा युद्ध आटोपल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला जाण्यासाठी इथून येतील म्हणून त्या रस्त्यावर तपश्चर्येला बसलेले असताना युद्धामध्ये जे व्हायचं ते झालं. सगळीच मारली गेली मनात. लहान थोर अवघे मारली, छोटे मोठे सगळे पंथाला लागले. त्यानंतर काय झालं? भगवान परमात्म्यानं हस्तिनापुराची व्यवस्था युधिष्ठिराच्या ताब्यामध्ये सोपवली वगैरे वगैरे वगैरे. आणि इकडे भगवती रुक्मिणी आईच आहे. डोळ्यामध्ये तेल घालून वाट बघत होते देवाची. खूप दिवस झाले मला देवाचं दर्शन नाही, पण करुणा नाही भाकली देवा लवकर या म्हणून. आई साहेबांना माहिती होतं
देवाच्या गळ्यात सगळ्या सृष्टीच्या रचना टांगलेल्या आहे. असं नाही विनवणी केली रुक्मिणी आई साहेबांनी, देवा लवकर या. हे आणि मग हस्तिनापुराची व्यवस्था वगैरे सगळे उरकल्यानंतर भगवान परमात्मा द्वारकेला जायला निघाले. मध्ये उत्तंक ऋषी माझ्या दर्शनासाठी तपश्चर्याला बसले. ते कळाल्यानंतर देवानं रथ वळवला. दारुकाला सांगितलं उत्तंक ऋषी बसले तपश्चर्याला, त्यांना दर्शन देऊन निघायचे. दारुकानं रथ वळवला आणि उत्तंक ऋषींच्या जवळ उत्तंक ऋषी समाधीस्थ होते. हाक मारली, उठवलं समाधीतून. माझ्या दर्शनासाठी तुम्ही इथं बसलेला आहात मला समजताय, म्हणून मी दर्शन देण्यासाठी आलोय. बोला. वा वा भगवान परमात्मा दिसल्याबरोबर उत्तंक ऋषींना तपश्चर्येच्या द्वारा झालेला जो क्लेश त्रास होता विसरून गेले. भगवंत विसरल्यानंतर विचारलं, देवा पहिला प्रश्न केला, देवा युद्धाची काय खबर आहे? पहिला प्रश्न ऋषींचा. तर मला विश्वास आहे जिथं तुम्ही आहात तिथं वेगळं होऊ देणार नाही. 18 अक्षविणी सेना एकामेकासमोर कौरव पांडवांच्या युद्धासाठी समोरासमोर आलेली आहे आणि तिथे तुम्ही साक्षात असताना अन्यथा होऊ देणार नाही, मला विश्वास आहे. आणि म्हणून आशेनं उत्तंक ऋषीने देवाकडे बघितलं. देवाने सांगितलं, काय सांगावं आता, काय 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 सांगावं? अहो ऋषीवर 18 अक्षविणी बंधाला लागली, खलास झाले. आणि हे ऐकल्याबरोबर त्रास झाला त्यांना, माथा डोकं फिरलं त्यांचं. तुम्ही असताना देवा एवढ्या मोठ्या महाभारताच्या युद्धामध्ये अन्यथा होत असेल तर काय तुमचं देवत्व? म्हणून प्रश्न विचारायला लागले. मोठा प्रसंग आहे, सगळं आता सांगत बसत नाही. शेवटी चिडले उत्तंक ऋषी. देवा कर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य तुमच्या जवळ असताना सुद्धा तुम्ही युद्ध थांबवू शकला नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही गुन्हेगार आहात, तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय मी ठेवणार नाही, अशी क्रोधाला पेटले उत्तंक ऋषी आणि देवाला शिक्षा करायला निघाले. साधू देवाला शिक्षा करू शकतो बरे का? देवाला शिक्षा करणारा फक्त साधूच आहे, दुसरे कोणालाही आठवत देवाला. विठ्ठल विठ्ठल. आणि मग अशा वेळेला भगवंताला उत्तंक ऋषीची चिंता झाली. अरे बाबा असं काय करतो? अरे सगळंच्या सगळं आयुष्य तपश्चर्या करण्यामध्ये झीज घेतलेली आहे तुम्ही. तपश्चर्या करणं म्हणजे काय खाऊ आहे का? सगळ्या इंद्रियांवर 11च्या 11 इंद्रियांवर एका हाती कंट्रोल करावा लागतो आणि हे करता करता चिडतो माणूस भयंकर. करिता तपे काम क्रोध खवळते. तपानं सरका पुढे पुढे सरका, या पुढे सरका, इकडे सरका पुढे. मला जर का तू शाप देण्याच्या भानगडीत पडशील, ऐक, मला जर का तू शाप द्यायच्या भानगडीत पडशील, माझं काही वाकडं होत नाही का? कारण मी कसा आहे, असंगो हियोयम पुरुष अव्यक्तो यमचिंत्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेवं. बोला ना, बोला ना, आवाज येऊ दे ना. एक तरी नीट बोलतो कर. अव्यक्तो यमचिंत्यो यमविकार्यो पुढे बोला ना. त्यांना खायला दिलं नाही का सूरज निखिल? विठ्ठला विठ्ठला. देवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. अयम अव्यक्तः अयम असंगः अयम अचिंत्यः. भगवान परमात्मा त्याला कसल्याही प्रकारचं सुख किंवा कसल्याही प्रकारचं दुःख यांच्या तो पलीकडे आहे. त्याला काय फरक पडणार आहे? त्याला कसला शाप? अहो जेने हे विश्व निर्मिले
या जगताची निर्मितीच त्यानं केलेली आहे, त्याला कसं कोणाचा शाप लागल? ए बोलते संत काय आडवेपणा करू नको. तू शाप द्यायला मला देशील, मला काय नाही फरक पडत, पण मला शाप दिल्यानं तुझं काय होईल याची चिंता कर. भगवंताने त्याला समजावलं आणि त्याच्यानंतर तो परावृत्त झाला वगैरे वगैरे. मला आपल्या समोर मुद्दा असा मांडायचा आहे की साधू चिडतो, प्रसंग पडला तर साधू चिडतो, गडी चिडतात. या खेळातले गडी सुद्धा अशी चिडतात, पण चिडायचं कोणावर आहे याचं भान त्या गड्यांना पाहिजे. कोणावर चिडायचंय? तसे आज या अभंगामध्ये खेळ मांडलेला आहे. कालचा प्रकार झाला त्यामुळे गडी चिडले. का गडी चिडले? कालच्या प्रकारानं देवानं यांना नाकात दम करून सोडलं होतं. हे सगळेच्या सगळे उलटून देवाबरोबर झोंबालोंबी करू लागले. कृष्ण कन्हैया बरोबर वाळवंटामध्ये झोंबालोंबी चालू आहे आणि एकाची बी डाळ देवानं शिजू दिली नाही. सगळ्यांच्याच नाकात दम करून आणून सोडलाय. तो कसा दम आणलाय नाकामध्ये यांच्या गड्यांच्या, आणि म्हणून गडी चिडले याचं वर्णन तुकोबाराया या अभंगामध्ये करतात. गडी केले रडी, गेले रडी नाही, केले रडी. या सगळ्या गड्यांना रडकुंडीला आणलंय. का रडकुंडीला आणलंय? कानून निधीच तू चढी. आम्ही जेवढ्या चढाया करतो एकीचा बी तू ठाव ठिकाणं नीट लागू देत नाही. कारण खेळायला माणूस उतरतो. हे मुलांनो, खेळायला तुम्ही उतरता 2 पार्ट्या केल्यावर, खरं सांगायचं बरं का, रडीनं कडीनं कळलं खेळायचं सांगायचं नाही. खेळायला उतरल्यावर डाव जिंकण्यासाठी खेळता का खेळण्यासाठी खेळता तुम्ही? बोला लवकर, नीट बोला ना, जोरात. जिंकण्यासाठी खेळतो. एक बी डाव जर कोणी जिंकू दिला नाही, गेल्या महिनाभरापासून लागले त्यांना हरवायला, आणि एकदा पण जर का जिंकू दिला नाही ते इथं काय होत आहे? कानून निधीच तू चढी. आणि म्हणून गडी बोलायला लागले काय? आम्ही न खेळू न खेळू. बदला आता जीवापासून प्रयत्न चाललेत महाराज. पेट्रोल संपले सगळ्या गाडीतले, तरी मी तुझं ते चालत पहिल्या दिवसापासून जेवढ्या टाक्या फुल केलत्या त्या संपल्या सगळ्या, तरी मी तू सोडायला तयार नाही महाराज. हे काय? आम्ही न खेळू. बरं, मोठी टाकी बसून घेतलेली आम्ही तरी ही दुर्दशा, आणि कमी टाकीवाली जशीच्या तशी. असं कसं आहे? आम्ही न खेळू न खेळू, आला भाव तुझा कळू. कोण बोलायला लागली? असे गडी बोलायला लागली. खेळातली गडी कोणाला बोलायला लागले रे? कोणाला? हा, चला जेवायला. आता देवाला बोलायला लागले. आम्ही न खेळू न खेळू, आला भाव तुझा कळू. कारण असं करता तुम्ही? असं का करता रे तुम्ही? अरे खेळ खेळण्यासाठी डाव रचलाय. डाव कशासाठी रचला? खेळ खेळण्यासाठी. एकले न कंठीची म्हणून या येणे, केली निर्माण 14 भुवने. एकल्याला करमत नव्हतं म्हणून हा डाव रचला. तुम्ही तर बोलता खेळायचंच नाही. अरे बाबा, तुझी गोष्ट वेगळी, पण आमचा काही विचार पाचार आहे का नाही? न सहावे भार. खेळ कुठला मांडला होता? कबड्डीचा. कबड्डी कशी खेळतात माहितीये ना? दोघांमध्ये खेळतात का नाही कबड्डी? दोघांमध्ये करा. 11 जणांची इकडे आणि 11 जणांची या बाजूला, आणि त्या डावामध्ये पैज कशाची लावलेली होती? जी पार्टी हरल त्या पार्टीनं
बक्षीस बिक्षीस नव्हतं रे तिथं. तुम्हाला बक्षीसच पाहिजे रे. तिथं काय करायचं होतं, जी विजयी पार्टी होईल त्या प्रत्येक गड्याला बुद्धी गोळा घ्यायचं पाठीवर आणि त्यांना नियम लावून दिला होता. बुद्धी गोळा घ्यायचा, इथून निघायचं तर पुलापर्यंत. पाठीवर बुद्धी गोळा कसा घेतात, डोक्यावर का पाठीवर? बुद्धी गोळा नाही माहिती का? बुद्धी गोळा तुम्हाला तुम्हाला मोबाईल दिलेत ना रे हातामध्ये, बुद्धी गोळा कसं कळेल तुम्हाला रे? अरे एका मुलानं दुसऱ्या मुलाला पाठीवर घ्यायचं आणि त्या पुलापर्यंत जायचं, याला म्हणतात बुद्धी गोळा. कालच्या दिवशी यांना देवानं जिंकून दिलं होतं, तेव्हा येईलाही सतावलं होतं देवाला आणि त्यांचं सतावणं इतकं वरचढ झालं की आम्हीच प्रकृती क्रियमाणाने गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा करता हमिती म्हणण्याते इकडं जायला बघत होते गोपाळ. म्हणून देवानं यांना हरवलं. आता एक आहे हरिदास आणि एक आहे आमचा ओम्या. ओम्या कुठला? 2 नंबर. कुठला ओम्या आहे? 2 नंबरचा. आता त्या हरिदासनं 2 नंबर ओम्याला पाठीवर बुद्धी गोळा इथून न्यायचं तर पुलापर्यंत. काय होईल रे? महाराज देव बुद्धी गोळा म्हणून बसले पाठीवर हरणाऱ्यांच्या आणि पाठीवर बसल्यानंतर देवानं असं वजन वाढवलं की नाही महाराज, पॅक करायचं ना खाली बसायचा. तो बोलतो हे आपल्याला जमणार नाही, हे दुसऱ्याला. असे खेळाडूमध्ये कबड्डीच्या खेळात एका पक्षात किती लोक असतात हरेश? किती जण असतात रे? तुम्ही हरेश आहेत का हो? गड्यांचा खेळ चाललाय राव. स्तरावर खेळलाय तो, म्हणून त्याला विचारलं. तेव्हा यानं सांगितलं, हरिदासनं सांगितलं हे आपल्या बस मधली गोष्ट नाही, तू पाय रा, तू पाय. आता हरिदास सांगून सांगून कोणाला सांगेल? हार्दिक पांड्याला. दुसरं कोणाला सांगेल? हार्दिक बोलतो मी ट्राय करून बघतो. मी ट्राय करून बघतो. कोणाला घ्यायचंय पाठीवर? देवाला. देवानं त्याच्या पाठीवर बसून पाहिलं, त्याची ती तर आता देव आहे तो महाराज. तो कुठून बी वाढवतो ना कुठून बी घटवतो, देव आहे तो. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गड्यांची झाली दमछाक आणि मग गडी बोलायला लागले. न सहावे भार बहुल. इथून तर तिथपर्यंत महाराज सकाळपासून खेळायला सुरुवात केली, दुपार व्हायला आली तरी त्याला ये तू कर, ट्राय कर, ट्राय कर. तो बोलतो मी ट्राय करून बघतो. एकानं दुसऱ्याला, दुसऱ्यानं तिसऱ्याला, सगळे खेळाडूने ट्राय करून बघितलं तरी बी तिथपर्यंत नेता येईना देवाला. बहु लागतो उशीर न सहावे फार. आणि महाराज पोटामध्ये आग एकदा का पडली र पडली. ज्याच्या पोटात आग पडली बहुत वहाविली दूर. विठला 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 विठला. हे मुलांनो, संध्याकाळच्याला तुम्हाला प्युअर श्रीखंड आणि पुरीचं बेत आहे. तुम्ही घरी जायचं नाही, फक्त बोला तयार आहे का? आग पडते. आता बदमाश हो, तुम्हाला टेचून काढले म्हणून हो बोलताय रे. तुमचा आता विलाजच नाही आता म्हणून हो बोलताय. यायला विचारा की, विचारा बरं हो बोलणार आहे ती. काय बेत आहे रे तुमचा? प्रज्योत बरा. हा संध्याकाळच्याला तुला प्युअर श्रीखंड आणि पुरी. प्युअर बरं का? आम्ही श्रीखंड कसं बनवतो तुला माहित नाही अजून.
हे नकली बाजारातलं नाही श्रीखंड, इथं बनवणार आम्ही घोटून घोटून. आणि पुरीचं जेवण संध्याकाळी. घरी जायचं का इथं राहायचं? जोरात बोलायचं का सगळ्यांना कळलं असं. लेकरू किती गोड आहे, भारी लेकरू आहे, प्रामाणिकपण आहे त्याच्याजवळ. काय म्हटली इथं नाही राहायचं तुला? बाबा इथं राहायचं म्हणजे खतरनाकच काम. आग पडली पोटामध्ये महाराज की त्या टायमाला तुमचं काही बी असू द्या, मम्मी पाहिजे इथं तर राहतो. पोटामध्ये आग पडल्यानंतर महाराज किती वाहून वाहून वाहणार आहे माणूस. आणि असे हे गडी सगळे चिडले आणि कंटाळलेले देवाच्या भोवती. आणि ते काय म्हणतात, न सहावे भार बहु लागतो उशीर. लागू दे भले उशीर, पण 12च्या नंतर तुम्ही गेल्यावर तुम्ही कोणी असू द्या ना. मग ते 12च्या नंतर कुठं चालत असतं का? तुम्ही लाख मोलाचं गाय दिलं तरी चालत नसतं. म्हणून तुका आला रागे या रंगामध्ये तुकोबाराय बोलतात. तुका आला रागे जेऊ नेती मागे मागे. देवाने सांगायला सुरुवात केली, अरे थांबा रे थांबा रे थांबा रे, आता एवढंच राहिले, आता गेट पर्यंत तर गेलंय ना, तिथून पूल किती लांब आहे, थांबा 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 सगळ्यांनी थांबा. ते म्हणतात नाही म्हणजे नाही, येऊ ने दे मागे मागे, आम्ही न खेळो आला भाव तुझा कळो. विठ्ठला विठ्ठला. आता तुम्हाला ऐकत नसतो रा आम्ही. आता आम्ही पेटलोय. सांगा आम्ही पेटलोय आता. थोडस जरा मगाशी म्हटल्याप्रमाणे सावधान पूर्वक आपल्याला अभंगाचं श्रवण करावं लागेल. कारण लिहिणारे अभंग काल्याच्या प्रकरणातलं जरी असलं तरी तुकोबार आहे. राग कोण भरलाय? तुका आला रागे. तुकोबारायांसारखा महात्मा जेव्हा पेटून उठतो ना, तेव्हा देवाला सुद्धा धारेवर धरतो. पण हे सगळं ऐकत असताना याची पार्श्वभूमी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. हे भूता तू मांडी घालून निर्भर, चॉकलेट खायला नाही बसला तू. विषय असा आहे, जरा लक्ष द्या. थोडा वेळ आता फक्त आपल्याला एखादी प्रक्रिया भगवान कुंडलिकावर दाखव. भक्त हा भक्तीच्या बळावर, भक्त हा भक्तीच्या शक्तीने, भक्तीच्या बळाने, भक्तीच्या योगाने, भक्तीच्या सामर्थ्याने भगवंताचं समास्वादन करत असतो. जरा लक्ष द्या. भक्तीच्या बळाने भक्त भगवंताच्या प्रेमाचं समास्वादन करतो. भक्त हा भक्तीच्या बळावर भगवंताच्या प्रेमाचं समास्वादन करतो. अर्थात इथं आस्वाद्य काय? आस्वाद्य आहे भगवंताचं प्रेम. आस्वाद्य काय भक्तांसाठी? भगवंताचं प्रेम आस्वाद्य आहे. आणि कशाच्या जीवावर भगवंताचं प्रेम आस्वादन करतो? भक्तीच्या बळावर. कोण? भक्त. भक्त हा भक्तीच्या बळावर
भगवंताच्या प्रेमाचं समास्वादन करतो, त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा भक्ताच्या भक्तीचं समास्वादन करतो आणि त्याच वेळेला युगपत एका वेळेला. असं आपल्या जीवनात घडत नाही, भक्तांच्या जीवनात घडत आहे. आपल्या जीवनात आपण एकांगी प्रेम करायला बघतो देवावर, अजून देव आपल्याला द्यायला तयार नाही. देव द्यायला तयार होईस्तवर तर आपण जातो ना निघून. महाराज कुठं आहात तुम्ही? महाराज घरी आलो. अरे काला बाकी आहे की अजून पंढरपूरचा? आता कालाने आमचा हला झालाय. देव द्यायला येतो तोपर्यंत थांबायला आम्ही तयार नाही. म्हणून भगवंत आमच्या भक्तीचं समास्वादन करेपर्यंत आम्ही टिकत नाही. भक्तांचं तसं नसतं. भक्त, काल सूरज बोलला आमचा, भक्त कोणाला म्हणतात? भक्ती अस्य अस्ति ती भक्त. भक्ती ज्यानं आपली करून ठेवलेली त्याला भक्त बोलतात. जोपर्यंत ही भक्ती आपली होत नाही तोपर्यंत आपण भक्त नाही. विठ्ठल विठ्ठल. लक्ष द्या. भक्त भक्तीच्या बळावर भगवंताच्या प्रेमाचं आस्वादन करतो, त्याच वेळेला भगवंत सुद्धा भक्ताच्या भक्तीचं आस्वादन करतो. युगपत होतंय. आणि असं जेव्हा होतंय दोघांकडून, भक्ताकडून आणि भगवंताकडून, हे दोघांकडून जेव्हा होतं त्यावेळेला तिथे एक रस तयार होतो, एक भाव तयार होतो. त्या भावाचं नाव आहे आमच्या संतांच्या भाषेमध्ये प्रेमभाव. जेव्हा दोघांकडनं ही समास्वादनाची क्रिया संपादित होते, दोघांकडून, भक्ताकडून आणि भगवंताकडून, त्यावेळेला तिथे जो रस, जो भाव तयार होतो, त्या भावाला नाव येतंय प्रेमभाव. आणि हा जो प्रेमभाव हा सगळ्या भक्तांचा भक्तीचा स्थायी भाव असतो. हा जो प्रेमभाव आहे हा भक्तांच्या भक्तीचा स्थायी भाव होतो. स्थायी भाव म्हणजे इथपासून पुढे जे 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 काही होईल माझ्याकडनं ते 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 या प्रेमभावाच्या बुडावर होणार. भगवंता संबंधी होणार, परंतु या प्रेमभावाच्या बुडावर सगळं होणार. काय होणार? जे पण काही होणार. आणि जे काही होतंय त्या भक्ताच्या जीवनात याची एकूण 5 विभाग भक्तिशास्त्रानं केलेले आहेत. या प्रेमभावाच्या बुडावर भक्ताच्या इच्छेप्रमाणे तो भगवंताची भक्ती करतो. एका वेळेला हाच प्रेमभाव भक्ती करत असताना कधी भक्ताच्या जीवनामध्ये शांत भाव बनून आविर्भूत होतो. याच प्रेमभावाच्या बुडावर भक्ताच्या इच्छेने भक्ती करत असताना भक्त हा कधी तिथे माधुर्य भाव स्फुटित होतो, कधी शांत भाव, कधी माधुर्य भाव, कधी दास्य भाव, कधी वात्सल्य भाव, तर कधी सख्य भाव उदयाला येतो. लक्षात येतंय का? बघा, या अभंगामध्ये जाण्यासाठी या रस्त्यातून आपल्याला जावं लागेल, म्हणून जरा लक्ष देऊन ऐका. विठ्ठल. फटाके येतात ना दिवाळीला, तोपर्यंत फुटतच नाही. अगरबत्ती लावत नाही तोपर्यंत. अगरबत्ती लावायला लागतं त्याला.
प्रत्येक टायमाला नाही अगरबत्ती लावायला लागली पाहिजे. तेव्हा प्रेमरस आणि भक्ती यांच्या आस्वादनातून जो प्रेमभाव तयार होतो भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये, याच्या बुडावर हे सगळे भाव उदित होतात, विकसित होतात. पहिला भाव आहे शांत भाव. शांत भावाच्या बुडाला आहे प्रेमभाव. नंबर दुसरा भाव भक्तिशास्त्र प्रतिपादन करतं, त्याचं नाव आहे माधुर्य भाव. त्याच्याही बुडाशी आहे प्रेमभाव. नंबर तिसरा भाव उदित होतो दास्य भाव. त्याच्याही बुडाला आहे प्रेमभाव. लक्ष द्या, हा उदित झालेला प्रेमभाव भगवंत आणि भक्त या दोघांच्या समास्वादनातून निर्माण झालेला आहे. आपण आरती करत असताना आपण आपला भाव एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो, पण भगवंत आपली आरती घेतो की नाही येतो कुठं पडताय आपल्याला. म्हणून हे एकांगी आहे. तसं नाही, प्रेमभाव एकांगी भक्तीतून उद्भूत होतच नाही. प्रेम भावाला उदित होण्यासाठी भक्त जसा भक्तीला घेऊन भगवंताकडे जातो, तसं भगवंतानं सुद्धा भक्ताकडे आलं पाहिजे. त्यावेळेला प्रेमभाव उदित होतो, नाही तर नाही. विठ्ठला आता तुम्ही आवरी जाणार आणि आम्ही एवढूशीच आहे तरी तुम्हाला नाही ऐकत आम्ही. तेव्हा अशा प्रकारे प्रेमभावाच्या पायावर बुडावर उदित झालेला पहिला नंबरचा भाव आहे शांत भाव. दुसऱ्या नंबरचा भाव आहे माधुर्य भाव. तिसऱ्या नंबरचा भाव आहे दास्य भाव. चौथ्या नंबरचा भाव आहे वात्सल्य भाव. आणि पाचव्या नंबरचा भाव उदित होतो सख्य भाव. काय म्हणतात शांत भाव? शांत भाव कशाला म्हणतात? शांत भाव म्हणजे भक्तीच्या जोरावर एखादा भक्त एकांतामध्ये जाऊन तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. भक्त भगवंताच्या आनंदाचा एकांतामध्ये जाऊन उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो ज्ञानाच्या बळावर. साधन चतुष्टय संपन्न युक्त अधिकारी बनून त्यावेळेला लक्ष द्या, लक्ष द्या, त्यावेळेला जेव्हा भक्त ज्ञानाच्या बळावर भक्तीच्या बळावर भगवंताचा एकांतामध्ये चिंतन करून भगवंताच्या भक्तीची अपेक्षा करताना जेव्हा तो चिंतन करतो, त्याच वेळेला भगवंत सुद्धा गुरु बनून त्याच्या समोर उपस्थित होता. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. देवच गुरु बनतो आणि शांत भावाची अपेक्षा करणाऱ्या त्या भक्तासमोर शिष्यासमोर भक्तीचा पसारा मांडतो. पण बुडाला प्रेम भाव विसरू नका. यालाच म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. त्या वेळेला त्या ठिकाणी भक्तीचा भाव शिजतो. त्या भावाचं नाव आहे शांत भाव. पण त्याच्या बुडाशी मात्र कुठला आहे? प्रेम भाव. प्रेम भावाच्या बुडाशिवाय शांत भाव उदित होत नाही. महाराज थोडंसं कठीण वाटेल, पण जरा मला माझ्या मुद्द्याकडे यायचंय. दुसरा आहे माधुर्य भाव. जसं शांत भावाला भोगण्यासाठी भक्ताला भगवंताबरोबर गुरु शिष्याचा संबंध बनवावा लागतो.
गुरु शिष्याचा संबंध बनवल्या वाचून शांत भाव भक्ताच्या जीवनात नांदत नाही. पण हा शांत भाव, स्थायी भाव जो आहे आपला प्रेम भाव, त्याच्या जीवावर आहे. त्याचप्रमाणे माधुर्य भावामध्ये भक्ताला खेळायचं असेल, स्थायी भाव कोणता आहे? प्रेम भाव. याच्या बुडावर माधुर्य भावामध्ये भक्ताला प्रवेश करत असताना भगवंताबरोबर कांतासक्ती, देवाला नवरा मानायचं आणि स्वतःला बायको मानायचं, तेव्हा तिथे जो भाव उत्पन्न होतो. गड्यांना जमतं का? गड्यांना पण तेच आहे. अहो प्रकृती, आपण सगळी प्रकृतीस्थ आहोत, म्हणून देवाच्या बायकाच आहोत. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे तिथे माधुर्य भाव उदयाला येतो. पण देवाबरोबर संबंध स्थापन करत असताना तिथे कांत कांता भाव संबंध स्थापन करावा लागतो देवाबरोबर. त्याच्यानंतर दास्य भाव आहे. तू माझा स्वामी, मी तुझा रंक, पाहता न दिसे वेगळी, एकची घोंगडी पांघरू हरी. दास्य भाव, देव स्वामी आणि मी सेवक. मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो भरता. ओम जय जगदीश हरी. आपल्या जवळ दास्य भाव शिजवायचा असेल तर आपल्या पाशी बाळगणारा भावा दास्य. आणि देव हा स्वामी आहे. मैं सेवक तुम स्वामी. ज्ञानोबराय म्हणतात तू माझा स्वामी. दास्य भाव उदयाला येतो. स्थायी भाव आहे प्रेम भाव. प्रेम भावाच्या पुढाशिवाय विदित झालेले हे भाव धोकादायक असतात. आता मला वेळ नाही कसे धोकादायक असतात. म्हणजे अंतःकरणामध्ये आपला कुठलाही भाव उदित व्हावा असं वाटत असेल तर त्या सगळ्याच्या पुढाशी प्रेम भाव होणं गरजेचं आहे. प्रेम भाव म्हणजे देवानं सुद्धा आपल्याला वरलेलं आहे आणि आपण सुद्धा देवालाच वरलेलं आहे. तिथे उदयाला येणारा प्रेम भाव. त्याच्यानंतर शेवटचा आहे सख्य भाव. सख्य भाव म्हणजे काय? सखा म्हणजे मित्र. थोडा त्याच्यामध्ये फरक केलेला आहे श्रीमद भागवतानं. सखा म्हणजे मित्र. आता सखा म्हणजे मित्र म्हटल्यानंतर अहो अरे अरे बरं झालं, ये 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 बस 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 बस. आठ कुठं असतं का? मित्रामध्ये कसा व्यवहार असतो? मित्रामध्ये कसा व्यवहार असतो? यायचं असेल तर ये, बसायचं असेल तर बस. चहा पाहिजे का दूध पाहिजे, तुपलं तू पाय. सख्या सखामध्ये देवाबरोबर देवा सख्यत्व संबंध जोडायचा असतो. पण पुढाशी कुठला भाव पाहिजे? प्रेम भाव. तरच सखा भाव शिजेल, नाही तर शिजणार नाही. महाराज देवाचा सखा बनायचा असेल तर अगोदर देवानं आपल्याला मी तुझा सखा होणार हे कबूल केलेलं असलं पाहिजे. जर देवानं तिकडनं आपल्याला स्वीकारलेलं नसेल आणि बळबळ आपण त्याचा सखा बनायला जाऊ, त्याच्या बुडाशी प्रेम भाव वजा झालेला आहे. मला तिथेही शिजत नाही. तेव्हा देवाबरोबर सख्यत्व. गोपाळ देवाबरोबर खेळतात म्हणजे कुठल्या भावाने खेळतील? उघड झालं की नाही? देवाबरोबर खेळ खेळायचंय, कुठल्या भावाने खेळ खेळावा लागेल रे? सखा भाव. मित्र बनवावा लागेल देवाचा. देवाला मित्र बनवावा लागेल आणि त्याच्याही पुढे देवानं आपल्याला सुद्धा मित्र म्हणून स्वीकारलं पाहिजे. नाही तर बळ बळ चल रे मी तुझा मित्र असते का कुठे? तेव्हा अशा प्रकारे ज्या अंतःकरणामध्ये गोपाळांच्या सख्य भाव उदित झालेला आहे तिथं हा खेळ चालू झालेला आहे. आणि सख्य भावाच्या बुडाशी कोणता भाव आहे? प्रेम भाव. हे विसरता कामा नये. म्हणजे गोपाळ आणि देव यांच्यामध्ये वसुधैव कुटुंबकम झालेलं आहे.
त्याच्यानंतर खेळ मांडलेला आहे कुठं वाळवंटामध्ये. आणि तो खेळ कसा आहे? खेळ मांडीला वाळवंटी घाई, सख्य भाव देवाबरोबर खेळ खेळायचा असाल, खेळ खेळायचं म्हणजे पावर लागते त्याला. पॉवरफुल माणूसच खेळाच्या मैदानात उतरतो महाराज, नाही तर हागवणी लागलेला खोकल्याने सतावलेला. खेळ खेळायचा असेल तर पॉवरफुल बाल महाराज. आमच्या गोपाळांकडे भक्तीची पॉवर आहे. कोणत्या भक्तीची? सख्य भक्तीची पॉवर घेऊन भक्त उतरले. आता खेळाच्या मैदानामध्ये वाळवंटामध्ये खेळ मांडलेला आहे. गोपाळांनी काय केलं? मेजॉरिटी बनवलं. हे याला की नाही पुजवायचा चांगला कोणा देवाला पुजवायचा वाट. सगळे ठरवले महाराज लय बेकार काम असतं ते, मध्ये सापडून एक कोणी बाबा आणणाऱ्या मार माहिती नाही तुम्हाला महाराज. ज्याला माहित करून घ्यायचं तर त्यांनी आशीर्वाद या महाराज. कडक उशी घ्यायची अशी विचार कडक टाकायचे. यांना खेळायला मिळत नाही ना पावसाळ्यामध्ये, कुठं आता बॅट बॉल. यांना खेळायची अशी मुसमुशी भरलेली असते, खेळूनच देत नाही, टाइमच नाही ते खेळायला. यांना काय करायचं? एका दिवशी
कडक उशी घ्यायची, उशी बरं का, नाही तर वरवंटा फाटा घ्यायची, अशी उशी कडक घ्यायची. ज्याला ज्याला खेळायचं असेल त्याने रूम मध्ये यायचं आणि रूम मध्ये आले ना की दरवाजाची कडी आतमधून लावून घ्यायची आणि त्या कडीजवळ दरवाजावर मी उभा राहायचं आणि लाईट बंद करायची आणि ती उशी घ्यायची. जितकी ताकद असेल तितकी त्या उशी उभा राहाय. फार उलटी पालती होतात पण खेळायचं सोडित नाही. 2 तास लागतात आखं यांना दमवायला. आणि जो का नेबळ्याले चपेचा असेल र बाबा काय बरं नाही बघ महाराज त्याच. तेव्हा खेळायचं असेल तर मजबूती लागते. जो काही पोरं महाराज दिसायला असले लुकडी पण इतके पावरबाद असतात. भीमेला विचारा काय पावर असतं त्यांच्यातली. काय रा जमतंय का. तेव्हा अशा प्रकारे या गोपाळाने मेजॉरिटी बनवली. याला कोदवायचं आज. हा लय म्हणे भाषण करतो. गतीर घरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत. कटाळा आला याची भाषण ऐकून ऐकून. याला कुदवायचा. वाळवंट येते. आता वाळवंटामध्ये कुणी कुणाला कुदवायचं खेळात असं थोडं असतं. पण ही मॅजॉरिटी बनवली ना त्याला काय करतात महाराज. मॅजॉरिटी बनवल्यानंतर सगळे गोपाळांनी कानापुशी करायला लागले. सावत्र सावध सावत्र सावध. चेंडू बनवला. त्या चेंडू मध्ये दगड भरला महाराज आणि त्याच्या पिशवीवर पिशवी बांधून त्याला बांधला. कुणाकडं पण बॉल जाऊ दे जवळचा पेंड्या सोडून ह्याला धरायला मारायला. आणि महाराज सगळे देवाच्या माग लागले. मार कशाचा. चेंडूचा. चेंडू मध्ये काय भरलेलं आहे. दगड भरलेला आहे. ज्याच्या पण कोणाच्या हातात सापडत चेंडू त्यानं मारायला धावायचं. कोणाला. देवाला. आणि पळून दमला म्हणजे लक्ष द्या. म्हणून मगाशी मी बोललेलो आहे खेळ कुठे चाललाय. हा प्रेम भावाच्या स्थायी भावावर सख्य भाव उदित झालेला आहे गोपाळांमध्ये. आणि तिथे हा खेळ चालू झालाय. आणि त्या वेळेला ज्याच्या हातात चेंडू सापडेल म्हणजे गावचं त्यांनी कोणाला मारायला धावायचं. देवाला मारायला. पळू देव पण बेजार. आणि मग यांनी थकल्यासारखं केले. मी नाही खेळत तुमच्यामध्ये. का खेळत नाही तू. अरे उठला त्याने बघावं तो आमच्याच अंगावर चेंडू घेऊन धावतोय. तुझ्या जवळ असलेला त्याला सोडतो माझ्या मागत धावून येतो तू. ते म्हणतो मी काही खेळत नाही तुमच्यामध्ये. तुपलं आपलं जमणार नाही. म्हणून भगवंत पिसळले. राग भरले आणि बसले एका ठिकाणी. गोपाळाने पाहिलं. कानोबा खेळ डाव जाऊन दिला झुकून तुझ्या नामाची आवडी. कानोबा खेळडावा जाऊन कोरडी.
देवाला ध्यानात ठेवलं. सगळीच्या सगळी उलथून माझ्या मागावर लागली. सगळीच्या सगळी उलटली. ज्याला खालून दिले तो बी उलटला आणि वरून दिले तो बी उलटला. महाराज आज कुठे खेळ असतो का कुठे? त्याच्याकडं बघावं त्यानं उलटायचं म्हटल्यावर देवानं विचार केला, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आज माझ्यावर सगळे उलटलीत वय, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बरं आहे बरं आहे बरं आहे. सगळ्यांना देवानं मोजून ठेवलं. होमिया नंबर 1, धनगर नंबर 2, सूरज नंबर 3, निखिल नंबर 4, बॉस हरेश नंबर 5. सगळ्यांना त्यांनी काय करून ठेवले? टिपून ठेवले महाराज वहीमध्ये. वही काय केलंय आज माझ्या बरोबर? गद्दारी केली. आणि मी रडकुंड्या म्हणून यांनी आमची घोषणा करून टाकली. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अजिबात जाणू दिलं नाही. ठराव पास झालाय म्हणून या एका आता ही उलटी पालटी शेवटी जाऊन जाऊन कुठं जातील महाराज? सरड्याची धाव कुठपर्यंत? कुंपणापर्यंत. पळ किती पळतो त्याला वाटलं वा सशाला पण आता आला ना आमच्या समोर. कोण बोलतो? सरदार. अरे धावून धावून कुठपर्यंत धावशील? पण याही देवाचा पिसारात पाडलाय महाराज. देव गप्प बसले. काही कळू दिलं नाही महाराज कोणाला. एकाला बी कळू दिलं नाही. काय? ठराव पास झालाय म्हणून. आणि संध्याकाळच्या गायी आल्या, मानल्या, दूध बिध पिली, राज्याला झोपली. दुसऱ्या दिवस उगवणारच आहे की हो. आणि दुसऱ्या दिवशी गायी चालल्या वनाप्रती. नेहमीप्रमाणे गोपाळ गायींना घेतले. गायी पुढं, गोपाळ मागे निघाले चारायला. खेळ खेळायचा करा झाडून बुजून. महाराज पडलेला उमेदवार असेल ना त्याला झाडून बुजून तिकीट पाहिजे. ठला ठला आणि मग मुद्दामून येई गोपाळाला कृष्णाला विचारायचं, कानोबा कन्हैया कालचं कसर खाल्ले मारलं होतं कन्हैयाला. याच्या हातात चेंडू जो जवळ असेल ना कन्हैयाच्या जवळ फेकायचा मुद्दाम आणि त्याने घेऊन मारायचा टोला याच्या कन्हैया. आता यांना माहीतच नाही तरी पण चालले. त्यांनी आपल्याला विचारायचं, कन्हैया कालचं कसर? ज्यानं त्यानं उठायचं गोपाळाने विचारायचं. आज पण म्हणे चेंडू, आज पण म्हणे चेंडू, आज पण म्हणे चेंडू. बरं चेंडूचं चेंडू. करायचं काय? जो जिंकेल त्याला हरणाऱ्या पार्टीनं पाठीवर बुद्धी गोळा घ्यायचा. अशा प्रकारे खेळाचे नियम फिक्स झाले ना. 12 देवानं सुरू केली. खेळिया माझी हनुम्या शहाणा, तो न पडी काम व्यसनी रे. असले बाजूला झाले त्या दिवशी. आज काही खरं नाही बाबा. ती आपोआप बाजूला झाली आणि जी येडपट होती ती आली मैदानामध्ये. तेच विचारायचं काल कसं होतं? देवानं सांगितलं चला मैदान सजवा. गाई लावल्या चारायला आणि सजवलं मैदान. खेळ सुरू केला. खेळता 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 गे सुरू झालं महाराज. गे सुरू झालं. देवाने उचलापट रा बाबा 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 सगळ्यांची दैनं उडवून टाकली. या सगळ्यांनी मिळून कन्हैयाला घेरलं. सगळ्यांची दैनं उडवून टाकली. आता तो देव आहे महाराज. त्याच्याजवळ काय नाही, ज्याच्याजवळ काहीच कमी नाही त्याला देव म्हणतात. आणि जो कधीच पूर्ण होत नाही ती आपली जात आहे. आता तो देव आहे.
देवानं महाराज घे उचला पट आला कबड्डी घेऊन की उचला ना दांडीशी पट्टीचं ना त्याची भेटत नाही महाराज मधल्या. आला कबड्डी घेऊन की उचलायचा ना टाकायचा की कडन नाही मोडला पाहिजे, मधूनच मोडून काढली महाराज सगळी. कडन मोडल्यावर एखाद्या टायमाला दुसऱ्यांदा अवसान येत आहे माणसाला, पण मधून मोडल्यावर लय वाईट असतं महाराज. मधलं मोडणं बरं नाही महाराज. विठ्ठल एक दिवस झाला, आज दुसऱ्या दिवशी तरी तसं नसेल. चला उचल्या पट्ट्या अंतरा पट्ट्या झटका पट्ट्या मारा झाडू मारा मारे झाडू दिसत नाही का तुला झाडू मारा अंतरा पट्ट्या उचला पट्ट्या झटका पट्ट्या मारा झाडू आणा पट्ट्या अंतरा पट्ट्या उचला पट्ट्या मारा झाडू मारा. वाट लावली तरी कल्पी मारा. काय नाही कीर्तन नेमाचं कीर्तन करायचं विठू महाराजचं कीर्तन महाराज इथपर्यंत पाणी इथपर्यंत पोराने या इथं बसवली महाराज आम्ही याच्यावर. आणि महाराज पोरं जाम करून टाकली देवानं. हे सगळी ताकद लावली, सगळी ताकद लावली. डीप स्टेट म्हणतात. पाणी मुतायला लावले ना सगळ्यांना महाराज. इथली ताकद पुरली नाही, बाहेरून ताकद आणली. याची ताकद पुरेना महाराज. शेवटी सगळ्याच्या सगळे चेरीला आणले, मुसक्या बांधल्या सगळ्यांना. कोणी? देवानं सगळ्यांना चेरीला आणलं, मुसक्या बांधल्या. त्यावेळेला त्यांनी सगळे मधून मोडल्यावर जागाच राहत नाही महाराज. त्या सगळ्यांना मधून मोडून काढले आणि अजिबात काही विलाज चालत नाही. त्या टायमाला कालच्या मितीला देवाला काय बोलत होते? कानोबा खेळडाव जाऊन कोरडी. कोणाला बोलत होते? देवाला बोलत होते. मधूनच देव गप्प राहतात. याच महाराज काही माणसं बघा लय जोरात हसत नाही. ते हसतच नाही सहसा ते लोक. एकदाच कधीतरी हसतील, पण त्या हसण्याला एवढा अर्थ उरतो ना बाबा. आका मंडपाचा तमाशा करून टाकतात महाराज. त्याला आतली हसणं म्हणतात. तेव्हा देवानं मधून मोडलेली त्याला माहिती ना कोणाला मोडलंय ते. आणि ज्या टायमाला ही सगळे बेदार झाले, त्याला लवकर कबड्डी घेऊन या. आणि हारल्यानंतर काय करायचं महाराज? देवाला याही काय करायचं? पाठीवर बसवायचं. 7 ते 7 खेळाडू. तो म्हणतो या आपल्या बस मधला नाही, इथून तर त्या खांबापर्यंत जाईपर्यंत पॅक. कोणी कॅप करायचं नाही तर पॅक करायचं. अशा प्रकारे सगळे चेरीला आणलेले आहेत देवानं. शेवटी आपला काही चालत नाही. त्यांच्या लक्षात आलं आता किती बी वाजू दे आपलं काही चालणार नाही. त्याला वाटायचं 12 वाजले म्हणजे याला भूक लागल, नाही माघारी सरल. आता 12 तर वाजून गेले तर गेले, पण 1 वाजायला आला तरी याच्या डोळ्यावर काही चिन्ह दिसणार. म्हटल्यावर गोपाळ सगळे जिरीला आले आणि मग गोपाळ देवाला बोलू लागले. चिडले, पिसळले. आणि पिसळल्यावर ते गोपाळ देवाला बोलतात अभंगाच्या पहिल्याच्या. गडी केले गडी गडी केले गडी केले
रडी कानो निधीच तू चढी. तुकोबारायांची शब्द बघा कशी. गडी रडी केले, केले नाही केले. गड्यांना रडकुंडीला आणले, रडी केले रडी. मगाशी म्हटल्याप्रमाणे मगाशी आपल्याला मी सावध केलं होतं. अभंग ऐकत असताना जरा सावध. भगवान परमात्मा भक्ताच्या जसं भक्तीचं समास्वादन करतो तसं भक्त सुद्धा भगवंताच्या प्रेमाचं समास्वादन करतो. इथे भक्ती आणि प्रेम अर्थात भाव आणि प्रेम यांचं समास्वादन आहे. या प्रेम भक्तीच्या प्रेम भावाच्या समास्वादनाचा हा अभंग एक परिचायक आहे. हे जर का आपण काढून टाकलं, विसरलो, ते गवळण आहे बघा, गवळण. पण ती बोबडी बोबडी. आता पोरीची जात आणि बोबडी म्हटल्यावर गावात त्या ओळखीचं दुसरं काही. कशी आहे ती बोबडी? काय म्हणते ती? दुसरी गवळण तिला भेटली. बायाच्या जातीला दुसरी बाई शोधायला लागत नाही, आपोआप मिळतात मला. दुसरी गवळण मिळाली तिला आणि ती बोबडी गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू जात होते यमुन. गवळण कशी आहे ती? बोबडी. गवळण कशी आहे? बोबडी. बोबडी. आणि बोबडा कसा असतो? तर त्या बोबडा कसला असतो? जात होते यमुना पानिया वाहत भेटला सावला. जात होते यमुना पानिया वाहत भेटला सावला. डोईवल टोपी मयूल पुछाची. कशाची टोपी होती त्याच्या डोक्यावर? मोर पिसाची. मयूल पुछाची. मयूर पुच्छ म्हणजे मोराची मोरपंख. पंख. डोईवल टोपी मयूल पुछाची खांद्यावले कमला. काय सांगू तुझे, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे, भेटला सावळा. कुठं चालली होती ही? यमुना पानिया. जात होते यमुना पानिया वाहत भेटला सावला. कसा होता तो? डोईवल टोपी मयूल पुछाची खांद्यावली कमला. असा तो मला वाटेत भेटला. जरा लक्ष द्या बरं का. ही गवळण आणि ही बोबडी गवळण त्याला, याला गवळणी दिसल्या ना दिसल्या बाबा. त्याने माझी केली तवाली. तवाली म्हणजे टवाली. त्याने माझी केली तवाली. डोईची गागल फुटली. पलता पलता घसलून पडली. डोईची घागल फुटली. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई,
माझ्याकडे यायची म्हणायचे, हे बोबडे हे बोबडे हे बोबडे. नवलचे करायला सुरुवात केली. देवाला पाहिल्यानंतर आता महाराज खानदानी घरातली बाई पळून जाणार, ती काय थोडी माझे गुलगे फुटले मग मी ललत बतले. दुसरीला सांगते बरे का, माझे गुलगे फुटले मग मी ललत बतले. तिकोण आले सालंग पाणी मला पोताशी धलले. काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, सांगू तुझे काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे. महाराज त्या बारुडामधली लई मजा असते महाराज. लक्ष द्या, ही गवळण म्हणते, माझे गुलगे फुटले मग मी ललत बसले. कसं रडतात रे, माझे गुलगे फुटले मग मी ललत बतले. त्या आरती कुठे रे, हा इकडे लक्ष दे तू भूता. तिकून आले शालंग पाणी मला पोताशी धलले. आता ह्या गोपिकेला गवळणीला नेमकं सांगायचं काय, म्हणजे त्या कृष्णाबद्दल चांगलं सांगायचंय का वाईट सांगायचंय, तक्रार काय नेमकी. मला पोताशी धलले, गोपिका म्हणते मला पोताशी धलले माझे समाधान केले. निवृत्तीचे कुलुपे ज्ञान देवा हे सुख लादले. काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे. प्रेम भाव नावाच्या स्थायी भावावर आधारित गोपाळांच्या आणि गोपिकांच्या तक्रारी जरी असल्या तर ते मूळ प्रेम भावावर आहेत हे विसरता कामा नये. म्हणून तुकोबाराय जरी बोलत असले काय, गडी केले रडी कानो देवानं या सगळ्या गड्यांना रडकोडीला आणलं. ही तक्रार आहे तुकोबारायांची, परंतु ही तक्रार सुद्धा मूळ जो भक्तीचा स्थायी भाव आहे याच्यावर उभारलेली तक्रार आहे. त्याच्यामुळे गोपाळांनी देवाबरोबर बद्दल तक्रारी जरी केल्या तरी त्यांच्या त्या तक्रारी सुद्धा गोपाळांची ओरिजिनल प्युअर भक्ती आहे महाराज. कारण पुढाशी कोण आहे, प्रेम भाव. आणि म्हणून तुकोबाराया बोलतात गडी केली रडी कानो काय नेदीची तू चढी. तू आम्हाला काही चढ्या करून देत नाही. आम्ही न खेळो आला भाव तुझा कळो. आज आम्हाला कळून चुकलंय, तू आम्हाला काही टिकाऊ लागू देणार नाही. यद्यपि काल आम्ही सगळेजण आणि तू एकटा, आम्ही बहुजणी तू एकला, आम्ही सगळेजण आणि तू एकटा मार
खाल्ल्यावाने केलाय, पण आज तू खरंच मार दिलाय रा आम्हाला. आम्ही न खेळो चले 15-17 दिवस मी बोललो होतो बरोबर 31 तारखेला पाऊस जाईल. विठ्ठला विठ्ठला म्हणून आता न सहावे भार. अरे तुझं वजन आहे का सैतान आहेस तू? पाठीवर बसून न्यायचं तुला, सैतानासारखा वाढायला लागला तू. आणि जवळची जागा आम्हाला दूर वाटू लागली. न सहावे भार. आणि म्हणून तुका आला रागे आणि येऊन दे मागे मागे. आता देवा बस झालं, आता तुमचं आणि आमचं आता बस, अशी तुकोबाराय बोलतात. पण या बसचा अर्थ पूर्ण मतामध्ये आहे. तुका आला रागे येऊन दे मागे मागे. आम्ही न खेळो आला भाव तुझा कळो. ज्ञानेश्वर सगळेजण पार पाडत आहोत. नियमाप्रमाणे हा एकट्याचा खेळ नाही, एकट्याचा नव्हे खेळ. आणि त्यामुळे प्रतिवर्षी हा जो शिबिर या ठिकाणी आपण आयोजित करतो, वसुधैव कुटुंबकम अध्यात्मपीठ या संस्थेच्या द्वारा, हे पालक आमच्यावर विश्वास ठेवतात. आम्हाला मान्य आहे, पालकांचा आमच्यावर विश्वास आहे. पण तो 15 दिवसाचा आहे ना. आमच्यावर विश्वास पालकांचा आहे नाही अशातला भाग नाही. आम्ही त्याचं स्वागत करतो, पण तो 15 दिवसाचा विश्वास नको. याचा अर्थ काय? 15 दिवसाचा नको याचा अर्थ काय? या शिबिरामध्ये या लेकरांवर कष्ट घेण्यासाठी अनेक जण सायास करतात. आणि शिबिरात आहे तोपर्यंत मुलांना काय देव फेव करायचा तर करू दे, पण घरी गेल्यावर जैसे थे लेकरांवर टाकलेले संस्कार हे बुजले पाहिजेत. असं पालकांना जर वाटू लागलं तर आम्ही किती पण शिबिर घेऊन मेलो तरी काय होणार आहे? आमचा हेतू असा आहे की ही उद्याची पिढी आहे. आम्ही हेही स्वीकार करतो, कबूल करतो की एक दिवस 5 ते 10 मुलंच असायची आश्रमामध्ये, आज 200 मुलं यायला लागली. पण आम्हाला परिणाम पाहिजे. परिणाम काय पाहिजे? ही मुलं आहेत. आता यांना जरी आपण बोललो झोपू नका रे कीर्तनात, पण ती लहान आहेत ना, त्यांना कसं नियम करता येईल? झोपू दे ना, बरं मस्ती नका करू. आता मुलांनी नाही मस्ती करते का, दात पडलेली मस्ती करायला येते, करू दे ना. आम्हाला मुलांच्या मस्तीचा अजिबात वाईट वाटत नाही. ते बघा बिनधास्त परवानगी आहे त्यांना. तुम्ही सांगितलं त्यांना आता इथं खेळता कुस्ती सुरू करता का, तुमचं कीर्तन जाऊ दे खड्ड्यात, ते आता कुस्ती सुरू करतील. त्यांचंच नाव काय? मुलं. प्रश्न तक्रार आम्हाला मुलांची अजिबात नाही. कसला बी खैरा भांडा असू द्या आमच्या ताब्यात टाका. आणि माहिती आहे तुम्हाला कष्टी आम्हाला महाराज बघे घरात टाकली नको म्हणून आम्ही तुमच्या ताब्यात देतो. आता कोणाला पोऱ्या जॉल करा माहिती ना, आम्हाला बी माहिती. पण खैरा भांडा जरी असला, आता महाराज एक खैरा असला होता, आलाय का तो काल, तो महाराज असा पळाला, इतुळाचा पळालाय, तो अजून घरीच आहे. पण एक सांगतो आपल्याला, लेकरू माझं आहे ते, तो घरी असताना लोकांच्या तक्रारी दरवाज्यात आमच्या राहत यायच्या. महाराज प्रत्येक दिवसा आड म्हणे असलं लेकरू होतं ते. पण असं लेकरू जरी असलं तरी इथून जे लेकरू घरी गेलेले आहे, वर्षभर माझ्याजवळ राहिले ते, पण इथून घरी गेलेले लेकरू घराच्या बाहेर निघत नाही. बरं आहे का ना? बरं आहे ना.
जो दिवसाआड तक्रारी लोकांच्या घरात घेऊन यायचं, ते लेकरू इकडनं गेल्यावर घराच्या बाहेर निघत नाही. भले आम्हाला त्याला काही लगेच सगळीच्या सगळी गीता नाही पाठ करून घेता आली त्याच्याकडनं, पण तरी सुद्धा लोकांमध्ये वागायचं राहायचं असेल त्यावेळेला आश्रमातले संस्कार कसे काम करतात हे पालकांना बघावं लागेल. आणि तुम्ही बघणं का बघावं लागेल ही अपेक्षा तुमच्याकडनं मी करतो. याच्यासाठी इथे बरीच जण या लेकरांना बनवण्यासाठी प्रयत्न करतात, कितीतरी जण प्रयत्न करतायत. शरदजी आहेत आमच्या इथे, 24 तास इथे. नाही वाटतं ही उद्याची आमची पिढी आहे. गोरक्षनाथ महाराज आहेत आमचे इथे, जरी ते राहायला नसले तरी महाराजांचं म्हणणं आहे प्रत्येक मुलगा काहीतरी घेऊनच इथून गेलं पाहिजे, रिकामा नाही गेला पाहिजे. त्यांची अपेक्षा आहे त्या 24 तास आमच्या इथे. आणि फक्त परिणामचे गुरुबंधू विठू महाराज हे इथे या मुलांसाठी जे कष्ट करतात, आज यांना त्यांची किंमत कळणार नाही. काय करतात ते हे बघण्यासाठी आता पालकच सुधीवर नाही तर मुलांकडनं काय अपेक्षा करणार आपण. विठू महाराज विद्यार्थ्यांसाठी काय करताय, कुठल्या पद्धतीचं मुलांसमोर ते आदर्श प्रस्तुत करतायत लगेच कळणार नाही, पालकांना सुद्धा नाही कळणार, मुलांकडनं कशा अपेक्षा करणार आपण. पण लक्षात ठेवा ही सगळीच्या सगळी मंडळी अशी या मुलांना घडवण्यासाठी कष्ट करतात. हे मैदान या ठिकाणी आज सजलं गेलेलं आहे. 5 ते 7 जण मुलं एका वेळेला इथे असायचे. आज ती संख्या 200च्या संख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. आमचे माजी विद्यार्थी 24 तास ठाण मांडून इथं बसलेले आहेत. आणि नाहीतरी उद्याच्याला हे त्यांच्याच गळ्यात पडणार आहे. वसुदैव कुटुंबकम. त्या माजी विद्यार्थ्यांमध्ये महाराज तुम्हाला काय सांगू, त्यांची स्वतःची कामं धामं सांभाळून ही मंडळी या मुलांसाठी असा वेळ काढतात. आज या वेळेला त्याने हळदीमध्ये नाचायला पाहिजे होतं. ते माझी मुलं ही माझी विद्यार्थी एक सगळं घरदार त्यांचं सोडून प्रकट इथे बसलेले. त्यांना नाही का सहज आम्हाला महाराज पालक कारण सांगतात घरात लग्न आहे, दारात लग्न आहे, जरा लाज वाटू दे तुमच्या चित्ताला थोडीशी. यांना पण तर लग्न ना हळदी येतो. तुमच्या मुलांसाठी इथं ते येऊन बसलेत ना, इथं कोणासाठी येऊन बसले ते, त्यांना नाही का लग्न ना हळदी, त्यांना नाही का त्यांचा परिवार कुटुंब नाही का त्यांना, ते इथे कशासाठी ठाण मांडून बसलेले ते या मुलांसाठी बसलेले. आणि आम्ही काय अपेक्षा करतो दुसरी तुमच्याकडनं, काहीच नाही. फक्त या माझी विद्यार्थ्यांनी केलेले कष्ट असतील ते बघा, नीट बघा. पण आता माझ्या समोर तुम्ही मला काय करताना दिसता. आता काय काय तरा सांगू तुम्हाला तुमच्या मी एक एक एक. आता 15 दिवसासाठी तुमचा मुलगा इथं आणून टाकले म्हणजे का मसनात आणून टाकले का, तरी तुम्ही माझ्या समोर असे वागताना दिसता की जरा का कुठं कधीतरी 4, 8, 10 दिवसाने येतील भेटायला, त्यालाच एकट्याला गुपचूप घेतील ना, गुपचूप काय करतील ना, चोळतील काय ना, काय काय खाऊ गुपचूप काय घालतील. एवढं जर तुम्हाला बघता येत नसेल इथं तर काय बोलू आता. अरे तुमच्या आता मी काय बोलू महाराज, तुम्हाला वर्ष काय पाहिजे होतं तुम्हाला विचारलं होतं मी पहिल्याच दिवशी. काय काय आयटम सांगितले होते. आपल्याला एक हाक द्यायची गरज लागलेली आहे. जिजाऊ मासाहेब तुम्ही लवकर या. जिजाऊ मासाहेब आल्याशिवाय शिवाजी महाराज कुठून येतील, टाकीतून पेटाऱ्यातून येतील का ते, नाही. जिजाऊ मासाहेब आली पाहिजे आमची. आणि ही जिजाऊ मासाहेब आले रे आले की शिवाजी आलेच म्हणून समजा. म्हणून पालकांना मी विनंत्या करतो 12 महिने. आणि यासाठी पालकांनी प्रलय पयोगी जने धृतवादसे वेदम विहित वनित्र चरित्र मखेदम विहित वनित्र
केशवधृत मीनशरीरं जय जगदीश हरे जगदीश हरे राम